बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राहुल गांधी जम्मू काश्मीरमधील पुंछ इथं पोहोचले आहेत। ते इथं पाकिस्तानी गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना भेटत आहेत। ते शाळेतील मुलांना भेटले, त्यांना प्रोत्साहन दिलं आणि म्हणाले की मी तुमच्यावर खूप प्रेम करतो। राहुल पुढे म्हणाले, लवकरच सर्व काही ठीक होईल। या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला खूप अभ्यास करावा लागेल आणि मित्र बनवावे लागतील। 22 एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राहुल गांधी यांचा हा दुसरा दौरा आहे। यापूर्वी ते 25 एप्रिल रोजी श्रीनगरला पोहोचले होते। इथं ते मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि जखमींना भेटले। 22 एप्रिल रोजी दुपारी पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला। या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला, 10हून अधिक जण जखमी झाले। यानंतर भारतीय हवाई दलाने 6-7 मे 2025च्या रात्री कारवाई केली। यामध्ये पाकिस्तान यांनी POK मधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करण्यात आले, ज्यामध्ये जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीनचे 100 दहशतवादी मारले गेले। या हल्ल्यानंतर पाकिस्तानने सीमेपलीकडून गोळीबार केला। पाकिस्तानच्या गोळीबार, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ल्यात 27 जण ठार झाले आणि 70हून अधिक जण जखमी झाले। राहुल गांधी या लोकांच्या कुटुंबियांना भेटू शकतात। राहुल गांधींपूर्वी तृणमूल काँग्रेसचे 5 खासदार डेरेक ओ ब्रायन, सागरिका घोष, मोहम्मद नदीमुल हक, पश्चिम बंगालचे मंत्री मानस भुनिया आणि माजी खासदार ममता ठाकूर हे 3 दिवसांसाठी पुंछ राजौरीच्या दौऱ्यावर होते। इथं त्यांनी पाकिस्तानी गोळीबारामुळे प्रभावित झालेल्या भागात जाऊन जखमी आणि मृतांच्या कुटुंबियांची भेट घेतली। खासदार डेरेक ओ ब्रायन म्हणाले की आम्ही प्रेमाचा संदेश परत घेत आहोत। पश्चिम बंगाल आणि जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री संपर्कात राहतील आणि एकत्र काम करतील। आम्ही भेटलेल्या कुटुंबांना सांगितलं आहे की आम्ही त्यांची दुर्दशा संसदेत उपस्थित करू। तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, या उपक्रमाबद्दल मी तृणमूल काँग्रेसचा आभारी आहे। त्यांचे 5 सदस्य इथं आले आणि त्यांनी रस्त्याने दौरा केला। ते पुंछ इथं गेले आणि आता ते राजौरी इथं आहेत। त्यानंतर ते जम्मूला जातील। ते इथं आले आणि लोकांचं ऐकत आहेत, ही चांगली गोष्ट आहे आणि आम्हाला वाटतं की अशा कठीण काळात काही लोक आमच्यासोबत उभे आहेत। वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या संभाव्य मनोमिलनाचा शेलक्या शब्दात समाचार घेतलाय। या दोन्ही पक्षांचं लग्न अजून झालं नाही, परंतु तत्पूर्वीच नवरा नवरी एकत्र संसार करायला लागलेत असं ते म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीत भविष्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गट भविष्यात एकत्र आल्यास आश्चर्य वाटू नये असं मत व्यक्त केलं होतं। तसंच यासंबंधीचा निर्णय सुप्रिया सुळे यांना घ्यायचा असल्याचंही म्हणाले होते। त्यानंतर स्वतः सुळे यांनीही यासंबंधीचा कोणताही निर्णय पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन घेण्याचे संकेत दिले होते। त्यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही पक्ष लवकरच राजकारणात एकत्र येतील असा दावा केला जातोय। या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीला उपरोक्त टोला हाणलाय। सध्या साखर कारखान्यांच्या निवडणुका सुरू आहेत, पण त्यात कुठेही शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष निवडणूक लढवत नाही। अजित पवार हेच या निवडणुका पूर्णपणे हाताळत आहेत। अजून लग्न झालं नाही, परंतु नवरा नवरी एकत्र संसार करायला लागलेत असं प्रकाश आंबेडकर शनिवारी एका पोस्टद्वारे शरद पवार आणि अजित पवारांवर शरसंधान साधताना म्हणाले। उल्लेखनीय बाब म्हणजे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे लवकरात लवकर मनोमिलन होण्याची गरज व्यक्त केली होती। शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयी आशेचा किरण दाखवलाय। त्यांच्या अनुभवाचा फायदा नक्कीच होईल, पण हे मनोमिलन लवकरात लवकर झालं पाहिजे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर माझी मध्यस्थी करण्याची तयारी आहे, पण अजित पवार हे पवार साहेबांच्या घरात वाढलेत, त्यामुळे त्यांचं मनोमिलन घडवून आणण्यासाठी मध्यस्थी करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही असं ते म्हणाले होते। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी पुणे पोलीस आणि राज्य महिला आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील आपली बाजू मांडली आहे। यासंबंधी वैष्णवी हगवणे यांची मोठी जाऊ मयुरी हगवणे यांच्या पत्रावर राज्य महिला आयोगाने 24 तासात कारवाई करत पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते, असा दावा रुपाली चाकणकर यांनी केलाय। याबाबत त्यांनी एक व्हिडिओ देखील प्रसिद्ध केलाय। या व्हिडिओमध्ये रुपाली चाकणकर यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणात राज्य महिला आयोगाने तात्काळ स्तुमोटो याचिका दाखल करून घेतली असल्याचा दावा केलाय।
तसंच मयुरी हगवणे यांच्या आई आणि भावाने दिलेल्या 6 नोव्हेंबरच्या पत्रावर 7 नोव्हेंबरलाच महिला आयोगाने बावधन पोलीस ठाण्याला पत्र पाठवून कठोर कारवाईचे निर्देश दिले असल्याचा दावा देखील केलाय. मात्र या प्रकरणात त्याच दिवशी मयुरी हगवणे यांची नणंद करिश्मा हगवणे यांनी देखील तक्रार दाखल केली होती. त्यामुळे क्रॉस कंप्लेंट दाखल झाल्यानं दोन्ही प्रकरणाचा तपास बावधन पोलीस ठाण्याकडे पाठवण्यात आला असल्याचा दावा चाकणकर यांनी केलाय. मात्र या सर्व प्रकरणात रुपाली चाकणकर आणि महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. कालही काही सामाजिक संघटनांनी चाकणकर यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला होता. आता मयुरी यांच्या आईने लिहिलेल्या पत्राची गंभीर दखल आयोगाने का घेतली नाही असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. या प्रकरणात मयुरी हगवणे यांची आई लता राजेंद्र जगताप आणि भाऊ मेघराज राजेंद्र जगताप यांनी हे पत्र पाठवलं होतं. यामध्ये त्यांनी म्हटलं की माझी मुलगी सौ मयुरी सुशील हगवणे हिचे 20 मे 2022 रोजी श्री सुशील राजेंद्र हगवणे राहणार भुकुम तालुका मुळशी यांच्याशी विवाह झाला. त्यानंतर लग्नाच्या काही कालावधीनंतर तिचे सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे आणि सासू लता राजेंद्र हगवणे यांनी आम्हाला फॉर्च्युनर पाहिजे, पैसे पाहिजे अशा गाड्यांची आणि रोख रकमेची मागणी करून त्रास देत असल्याचा आरोप केलाय. राज्याचे नूतन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना सातपुडा बंगला देण्यात आलाय. हा बंगला सध्या राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या ताब्यात असून त्यांना हा बंगला खाली करण्यासाठी सरकारनं 15 दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतर या बंगल्यात भुजबळांचा गृहप्रवेश होईल. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी गत मंगळवारी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता माजी मंत्री धनंजय मुंडे यांचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय देण्यात आलं. त्यानंतर आता त्यांना मुंडे यांच्यात सातपुडा बंगल्याचं वाटप करण्यात आलंय. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन 2 महिने लोटलेत, पण त्यानंतरही त्यांनी या बंगल्याचा ताबा सोडलेला नाही. त्यामुळे राज्य सरकारनं नोटिफिकेशन काढून हा बंगला त्यांना 15 दिवसांच्या आत खाली करण्याची सूचना दिली आहे. त्यानुसार मुंडे यांना हा बंगला सोडावा लागणार आहे. तूर्त सातपुडा बंगल्याचं गेट बंद ठेवण्यात आलंय. तिथं बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना बंगल्यात कुणालाच न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. छगन भुजबळांकडे तिसऱ्यांदा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाचा कारभार मिळालाय. ते यासंबंधी बोलताना म्हणाले, माझी 9 ते 10 वेळा मंत्रिमंडळात एंट्री आणि एक्झिट झाली. 9-10 वेळा पदभार स्वीकारला आणि सोडलाही, पण आनंद आहे. अन्न आणि नागरी पुरवठा खातं हे माझ्याकडे तिसऱ्यांदा आलंय. शरद पवारांसोबत असताना माझ्याकडे एक खातं होतं. महाविकास आघाडीमध्ये असतानाही एक खातं माझ्याकडे होतं. महायुतीत आल्यावर माझ्याकडे मंत्रीपद नव्हतं. आता ते खातं महायुती आल्यावर पुन्हा माझ्याकडे आलंय. शिवभोजन थाळी योजना बंद करणार अशा चर्चा मी पण ऐकल्या होत्या, पण मी मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि सांगितलं की रोज 2 लाख लोकांना एक वेळचं जेवण मिळतं. रोज लोकांना थोडं तरी सहकार्य मिळालं पाहिजे अशी माझी भावना आहे. रोज लोक पोट भरतात आणि सरकारचा प्रचार होतो. 140-150 कोटी रुपये त्यासाठीचा खर्च आहे. ही योजना बंद करू नका हे मी सांगितलं. दक्षिण भारतात अशा योजना गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत, याचंही उदाहरण मी दिलं. त्यामुळे हे बंद करणं योग्य होणार नाही. ही योजना सुरू आहे असं ते म्हणाले. राज ठाकरे यांच्यासोबत नातं जोडणं ही उद्धव ठाकरेंची मनसे आणि दिलसे भूमिका असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. मराठी माणसाचे अहित होता कामा नये. मराठी माणसाच्या मनात काही इच्छा असतील, मनीषा असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी आपण मागे हटणार नाही. तीच बाळासाहेब ठाकरे यांना खरी मानवंदना ठरेल असे देखील राऊत यांनी म्हटलंय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नात्यातील ओलावा महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे. दोघांवरही मराठी जनतेचे प्रेशर आहे. हे जसे प्रेशर भावनिक आहे तसंच ते राजकीय सुद्धा आहे. मराठी माणसाला मुंबईवरती आपला अधिकार कायम ठेवायचा असेल, सुरतच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या जबड्यातून मुंबई वाचवायची असेल तर मराठी माणसाला सर्व काही विसरून एकत्र यावं लागेल. त्यामुळे सर्व मतभेद, सर्व जळमट दूर ठेवून आपल्याला एकत्र यावं लागेल. ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. त्यांचे मत विशाल आणि मोठं आहे असं देखील राऊत यांनी म्हटलंय. राज ठाकरेंनी पहिली मुलाखत दिली किंवा दुसरी मुलाखत दिली म्हणून युतीचा विषय चर्चेला आला असं मी मानत नाही. त्याला उद्धव ठाकरे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र मुलाखतीवर चर्चा ठरत नाहीत. एकनाथ शिंदे आणि फडणवीस समोर आल्यानंतर फार गोड बोलतात, मात्र तशी परिस्थिती नाही. ते एकमेकांना मिठ्या मारतील, गोड बोलतील, मात्र तसं चित्र नाही. त्यामुळे राज ठाकरे यांच्या 2-3 मुलाखती यापेक्षा प्रत्यक्षात काय सुरू आहे हे आम्हाला माहिती असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे आणि शिवसेना दोघांचीही महाराष्ट्र निर्माण सेनेसोबत नाते जोडायला सकारात्मक भूमिका ठेवलेली असल्याचं ते म्हणाले. त्यामुळे कोण काय बोलत आहे यापेक्षा ठाकरे काय बोलत आहेत, पडद्यामागे ते काय म्हणतात हे महत्त्वाचं असल्याचं राऊत यांनी म्हटलंय.
उद्धव ठाकरे मोठे बंधू आहेत, त्यांनी राज ठाकरेंना म्हटलं पाहिजे या घरी आपण चर्चा करू. उद्धव ठाकरे लहान भावाच्या घरी आले तरी मोठेच राहणार आहेत, घरी गेले म्हणून लहान होणार नाहीत असं प्रकाश महाजन यांनी उभाटा मनसे युतीच्या माध्यमांमधील चर्चांवर बोलताना म्हटलंय. प्रकाश महाजन म्हणाले, युती संदर्भात प्रसारमाध्यमांशी संजय राऊत का बोलत आहेत? मनसे आणि दिलसे भूमिका असल्याचं त्यांनी सांगून काय? दोन भावांना युती करायची आहे, त्यांना हे सर्व ठरवू द्या. संजय राऊतांनी राज ठाकरेंच्या घरी कॉफी पिण्यासाठी यावं. दरम्यान कालच राज ठाकरे यांनी ठाकरे आणि पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलंय. त्यामुळे आता ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय. दिल्लीमध्ये जेव्हा केव्हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला जातो तेव्हा दोन आडनावं प्रकर्षानं येतात, ठाकरे आणि पवार. सध्याच्या परिस्थितीत या दोन्ही आडनावांचा जो ब्रँड आहे तो संपवण्याचा प्रयत्न चाललाय का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, ठाकरे आणि पवार हे दोन ब्रँड संपवण्याचा प्रयत्न चाललाय, यात काही वादच नाही, पण तो ब्रँड संपणार नाही, मी हे लिहून द्यायला तयार आहे. आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचा महाराष्ट्रावर प्रभाव होता, त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंचा प्रभाव होता. संगीत क्षेत्राचा विचार केला तर माझे वडील म्हणजे श्रीकांत ठाकरेंचा प्रभाव दिसून आला. त्यानंतर माझा प्रभाव आहे उद्धवचा आहे. व्यक्तिगत प्रभाव असतो, पण आणखी एक गोष्ट महत्वाची असते, ती गोष्ट म्हणजेच आडनाव ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षाच्या वतीनं तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी जास्तीत जास्त कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपल्या पक्षासोबत जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. यातच कोकणातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वैभव खेडकर यांना थेट पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे कोकणातील राजकीय समीकरण पुन्हा एकदा बदलणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय. एका कार्यक्रमाच्या निमित्तानं शिवसेनेचे नेते रामदास कदम, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री उदय सामंत, मंत्री योगेश कदम, माजी आमदार संजय कदम आणि मनसेचे नेते वैभव खेडकर एकाच व्यासपीठावर आले होते. त्यामुळे या कार्यक्रमात चांगलीच राजकीय टोलेबाजी रंगली होती. यातच रामदास कदम यांनी वैभव खेडकर यांचा मी राजकीय गुरु असल्याचं सांगत त्यांना राज ठाकरे यांच्याकडे मीच घेऊन गेलो होतो अशी देखील पुष्टी जोडली. इतकंच नाही तर पुढं काय करायचं हे वैभव खेडकर यांना माहीत आहे. समजने वाले को इशारा काफी है असं म्हणत त्यांनी थेट शिवसेनेत येण्याची ऑफर दिली. या कार्यक्रमात सर्वच नेत्यांनी चांगलीच राजकीय टोलेबाजी केली. संजय कदम आणि रामदास कदम यांच्यातील वाद संपुष्टात आल्यानं माझी अडचण दूर झाली असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. या दोघांमध्ये वाद असल्यामुळे माझी अडचण होत होती, त्यामुळे रामदास कदम यांना गैरसमज देखील होत होता. मात्र आता त्यांच्यातील वाद दूर झाल्यामुळे माझी अडचण देखील संपली असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र निर्माण सेना आणि महायुती एकत्र लढण्याची शक्यता वर्तवली जाते. याच पार्श्वभूमीवर आता वैभव खेडकर यांच्या माध्यमातून कोकणातील राजकीय समीकरण बदलण्याची तयारी शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं सुरू करण्यात आली आहे. तसंच या सर्व घडामोडीमुळे सध्या कोकणात चांगलीच चर्चा रंगली आहे. आज केरळमध्ये मान्सून दाखल झालाय. तो 1 जून या त्याच्या नियोजित वेळेच्या 8 दिवस आधी केरळमध्ये पोहोचलाय. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार 16 वर्षात पहिल्यांदाच मान्सून इतक्या लवकर पोहोचलाय. 2024 मध्ये तो 30 मे रोजी केरळमध्ये पोहोचला. तो देशापासून सुमारे 40 ते 50 किलोमीटर अंतरावर 4-5 दिवस अडकला होता आणि शुक्रवारी संध्याकाळी पुढे सरकला. आजच तो तामिळनाडू आणि कर्नाटकच्या अनेक भागात पोहोचण्याची अपेक्षा आहे. त्याचवेळी तो एका आठवड्यात देशाच्या दक्षिण आणि ईशान्य राज्यांना व्यापू शकतो. तो 4 जून पर्यंत मध्य आणि पूर्व भारतात पोहोचेल. याशिवाय विभागानं आजसाठी 2 प्रकारचे रेड अलर्ट जारी केलेत. पहिला मुसळधार पावसाचा आणि दुसरा अतिउष्णतेचा. गुजरात, गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळच्या किनारी भागात 200 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडू शकतो. पुढील 7 दिवस या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच आज देशातील एकूण 29 राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात गेल्या 3 दिवसात वादळ पावसाशी संबंधित घटनांमध्ये मृतांचा आकडा 60 वर पोहोचलाय. त्याचवेळी राजस्थानच्या पश्चिम भागात 27 मे पर्यंत उष्ण वाऱ्यांमुळे रेड अलर्ट आहे. शुक्रवारी जैसलमेर कमाल तापमान 48 अंश होतं. आज ते आणखी वाढू शकतं. हवामान खात्यानं केरळच्या किनारी आणि अंतर्गत भागात वादळाचा इशारा जारी केलाय. मच्छीमारांसह सामान्य लोकांना खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आलाय. केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीपच्या किनाऱ्यावर 27 मे पर्यंत मासेमारीसाठी समुद्रात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.